आज शनिवार 13 जानेवारी, पण आपण 2-3 दिवस सुट्टी झाल्यामुळं आज मुद्दाम घेतलेला आहे वर्ग. आणि उद्यालाही घ्यायचं ठरवलं आहे, पण मला असं वाटतं की उद्या माझं रामायणाचं असल्यामुळं मग आपण नको दादा घ्यायला. उद्या रामायणाचा आहे वर्ग, तर त्यावेळेला सगळेजण उपस्थित राहा. आज लिंक येईल तेव्हा पाठवून देईन मी. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 36-37 हे 2 श्लोक घेतलेले होते आणि 37व्या श्लोकात भगवान म्हणलेले होते, आपलं अर्जुन म्हणलेला होता की तुम्ही अनंत आहात, देवाधिदेव आहात, जगन्निवास आहात, सत असतच्या पलीकडे आहात आणि मग सच्चिदानंद घन परब्रह्म आहात. तर आपल्याला का बरं सगळे नमस्कार करणार नाहीत? कारण ब्रह्मदेव हे सगळ्याचं आदी, ब्रह्मदेवाचेही आदी कारण तुम्ही आहात. आणि ब्रह्मदेवानीही जरी सृष्टी निर्माण केली असली तरी त्याचं आदी कारण तुम्ही आहात. म्हणजेच तुम्ही श्रेष्ठ आहात आणि तुम्हाला सगळे वंदन करणारच. ते जर नाही केलं तरच नवल आहे. अजून पुढच्या श्लोकात 38व्या श्लोकातही तेच थोडं सांगतायत. त्वमादिदेव पुरुष पुराणस्त्वमस्य विश्वस्य परन्निधानं वेत्तासि वेद्यञ्च परञ्च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप. आता छोटासा संधी आहे. त्वम आदिदेव. आदिदेव म्हणजे देवांचाही आदी. मगाशी जसं आदिब्रह्म म्हटलेलं होतं तसं इथे आदिदेव म्हटलेलं आहे. आदिदेव म्हणजे देवांचा आदी आहेस. त्वम म्हणजे तू असा न म्हणता थोडा आपण असा अर्थ घ्यायचा. आपण देवांचेही देव आहात. पुन्हा पुरुष हा पुराण. पुराण हा पुरुष आहे, त्याचं विशेषण आहे की तुम्ही कसे आहात. पुराण म्हणजे सनातन, पूर्वीही होते, आजही आहेत, उद्याही असणार, म्हणजे पुढच्या भविष्य काळातही असणार. म्हणून पुराण हा पुरुष म्हणजे सनातन पुरुष आहात. पुढं म्हटलेलं आहे पुराण हा त्वम अस्य, असे 3 शब्द आहेत त्यात. त्वम म्हणजे तुम्ही कशाचे? अस्य विश्वस्य, या विश्वाचे, या जगताचे परम निधानम. निधान म्हणजे आश्रयस्थान. तर तुम्ही काय आहात? या जगाचं परमस्थान आहात किंवा आश्रयस्थान आहात. वेत्तासी, इथे छोटासा संधी आहे. वेत्ता अधिक असी म्हणजे तुम्ही जाणण्यास योग्य आहात किंवा तुम्ही सगळं जाणणारे आहात. वेत्ता असी. वेद्यंच आणि जाणण्यास योग्यही आहात. म्हणजे सगळं जाणणारेही तुम्हीच आहात. वेत्ता आहात. आपण म्हणतो तत्ववेत्ता म्हणजे तत्व जाणणारा. तसं हे सगळ्या जगाचं काही हे आहे, तत्व आहे किंवा सगळ्या जगाची जी काय म्हणून पसारा आहे, विश्व एवढं व्यापलेलं आहे, हे सगळं तुम्हीच जाणता आहात कारण तुम्हीच निर्माण केलेलं आहे. आणि तुम्हाला त्यामुळं सगळ्यांनी जाणणं आवश्यक आहे, योग्य आहे. म्हणून वेद्यंच म्हणजे जाणण्यास योग्य असेही आपणच आहात, जाणणारेही आपणच आहात.
परंच धाम. आता परमधाम तर किती वेळा शब्द येतो की तुम्ही परमधाम आहात, श्रेष्ठ असं धाम आहात. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण त्यातले त्यात चांगली गोष्ट कुठली, चांगलं ठिकाण कुठलं, परमधाम तशा अर्थी वापरतो. तसं आपण परमधाम असी म्हणजे आहात, परंच धाम. आणि वेत्ता असी ते छोटासा संधी आहे. वेत्ता म्हणजे जाणणारा, असी म्हणजे आहेस. ते प्रत्येकाला घ्यायचं. परमधाम असी वेद्यंच असी त्वया ततम विश्वम अनंत रूप. छोटासा संधी आहे. विश्वम अनंत रूप, हे अनंत रूपा. आता आत्ताच पाहिलेलं आहे. विश्वरूपामध्ये कितीतरी त्यानं रूपं घेतली. सगळं ब्रह्मांडच म्हणजे तोच आहे. त्यामुळं तू विश्वरूप आहेस. आणि त्वया म्हणजे तू, ततम म्हणजे व्यापून राहिलेला आहेस. विश्वम अनंत रूप, हे अनंत रूपा तू हे सगळं जग व्यापून राहिलेलं आहेस, किंवा आपल्याकडून हे सगळं जग व्याप्त आहे. या जगातली कुठली तरी गोष्ट दाखवा की ज्याच्यामध्ये भगवंत नाही. असं नाही आहे. आजच सकाळी एका ताईंनी असं छान उदाहरण सांगितलं, आणि आपल्यालाही माहिती आहे की भगवंत काय फक्त त्याच्या रूपातच, म्हणजे चतुर्भुज रूपातच येतो असं नाही. तो कधी भिकाऱ्याच्या रूपात येतो, कधी गरिबाच्या रूपात येतो, कधी श्रीमंताच्या रूपात येईल, कधी एखाद्या प्राण्याच्या रूपात येईल. आता मनुमत्स्य कथेमध्ये माशाच्या रूपात आलेला होता आणि नंतर त्यांनी मत्स्य अवतार घेतलेला होता. म्हणजे असं कुठल्याही रूपात तू येशील, त्यामुळे हे सगळं जग तुम्ही व्यापून टाकलेलं आहे असं म्हणतात. एकूण सगळ्या श्लोकाचा अर्थ बघा. आपण आदिदेव आहात, सनातन पुरुष आहात, आपणच या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच आणि जाणण्याजोगेही आपणच. परमधामही आपणच आहात आणि हे अनंत रूपा आपण हे सर्व विश्व व्यापून टाकले आहे. म्हणून विश्वातला अगदी छोटासा मुंगीसारखा किंवा मुंगीपेक्षाही लहान असा जरी अगदी कीटक असेल तरी सुद्धा त्यामध्ये परमात्म तत्व भरून राहिलेलं आहे आत्मरूपान. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की हे नाही आहे, इथं नाही आहे, तिथं नाही आहे. सर्वत्र व्यापून भरलेलं आहे. आणि म्हणूनच तूच सर्व काही आहेस. आदिदेवही तूच आहेस, जाणण्याजोगाही तूच आहेस, जाणणाराही तूच आहेस. किती छान सांगितले बघा. आणि इतकं सगळं अर्जुनाला समजलंय बरं का. आपण समजलो की बघूया. देवादि तूची पुराण आत्मा, जगासह्या अंतिम आसरा तू जाणतोसी तुझ मोक्षधामा, विस्तारिसी विश्व अनंत रूपा. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वादि तू सर्व परिपुराण, तू भूमिया पूर्ण जीवा लागी. विश्वघट होय त्या परता निधान, ज्ञाता हि तू ज्ञानमय यज्ञू. त्वांच विश्वरूपे व्यापिले सखळा, अनंत रूपाला विश्वंभरू. आज तुका रूपे मज उमजसी, विश्रांती मनासी आली खरी. तेवढी विश्रांती वाटेल हो. साक्षात परमात्मा जर आपल्या समोर येऊन क्षणभर जरी उभा राहिला तरी सगळ्या मनातली खळबळ नाश, काय असेल आपलं नैराश्य असेल, दुःख असेल, भय असेल, ज्या ज्या काही भावना असतील त्या सगळ्या संपणार आहेत आणि एकदम आपल्याला शांतता वाटणार आहे, शांत वाटणार आहे. तो परमेश्वर भेटू न भेटू, कधी भेटेल तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला माहिती नाही. तो कुणाच्या रूपात आपल्या आयुष्यात येऊनही गेलेला असेल, पण निदान आपण अशा शांत, परमशांत अशा मंदिरांमध्ये जरी गेलो, छान आता स्वरूपानंदांच्या आश्रमामध्ये जरी गेलो, असे जिथे जिथे सज्जनगडावर गेलो, समाधीस्थळी गेलो, शिवतरगडला गेलो, कुठेही समजा, तर तिथे शांतता असेल ना, तर इतकं मन प्रसन्न होतं की आपल्याला तर असं वाटतं की तिथेच बसून राहावं. त्या शिवतरगडीत तर असं वाटलं होतं की बस इथेच बसून राहावं. परवापासून तर मला असं वाटायला लागले की यांनी सगळं
अन्न पाणी सोडून फक्त अपभक्ष वायुभक्ष होऊन हे गुरु म्हणा किंवा हे सगळे ऋषीमुनी कसे राहत असतील. खरंच आपलं देहभान जेव्हा हरपेल ना, तेव्हा आपल्याला तहान लागणार नाही, आपल्याला भूक लागणार नाही, आणि असं शांत बसून राहावं की तिथून कोणी आपल्याला उठ म्हणू नये. जसं त्या ध्रुवाला आढळ पद मिळालं ना, तसं आपल्या प्रत्येकाला अशी शांत जागा मिळायला पाहिजे आणि त्या शांतीचा आपण आनंद घेतला पाहिजे. अर्थातच तिथे परमात्मा भरून राहिलेलाच असणार. आता इतर काय काय म्हणतात बघूया. आठल्ले म्हणतात, पुरुष पुरातन आदि विश्वनिधानासी तूच की हेतू, सुस्थळ वेत्ता वेद्य हि व्यापिशी विश्वा अनंत रूपे तू. आता मिरजकर म्हणतात, प्राचीन तू पुरुष आदिदेवा, प्राचीन तू पुरुष आदिदेवा, तू या जगाचा बहुथोर ठेवा, तू या जगाचा बहुथोर ठेवा, तू वेद्य वेत्ता परधाम बापा, तू वेद्य वेत्ता परधाम बापा, त्वा व्यापिले विश्व अनंत रूपा. अनंत रूपात तू व्यापलेला आहेस. ते एवढ्याशा पारिजातकाच्या फुलामध्ये आहे, ते एवढ्या मोठ्या कमळामध्ये पण तोच आहे, आणि एखादं गुलाब पुष्प असेल त्यातही तोच आहे, झेंडूच्या फुलातही आहे, पानातही आहे, वेलींमध्ये आहे, झाडांमध्ये आहे, नद्यांमध्ये आहे, सरोवरांमध्ये आहे. अहो तो कुठे नाही आहे, तो जिथे जिथे आहे. आज बघा आता उद्या रामायणाचं व्याख्यान द्यायचे, आणि वाचत होते, ऐकत होते की श्रीराम ज्या वेळेला वनात गेलेत आणि वनातून हा जेव्हा परत येतोय, त्यावेळेला सगळ्या नद्या, वृक्ष, वेली, फुलं सगळं हे निस्तेज झालेलं आहे, मलिन झालेलं आहे, मलूल झालेलं आहे. त्यातलं चैतन्यच हरपलेलं आहे. म्हणजे इतकं त्याच्या केवळ लांब जाण्यामुळे एवढा परिणाम होतो, मग तो जवळ असल्यावर त्याच्या विरुद्ध सगळा परिणाम. तेच इथं सांगितलेलं आहे. गडकरी म्हणतात, तू आदिदेवा पुरुषा पुराणा, आहेस आधार जगास कृष्णा, तू जाणतोसी परमोक्षधामा, तू व्यापिले विश्व अनंत रूपा. अनंत रूपाने अगदी एवढंसं गवताचं पातं असतं बघा, ते सुद्धा आपल्याला, किंवा गवतावरचं छोटंसं फूल असतं ते. अगदी मला आठवतं बीएडच्या वेळेला एक ते गवत फुला म्हणून कविता होती. गवत फुला रे गवत फुला, कसा लागला छंद मला. असं ते सुंदर असतं प्रत्येकामध्ये. तो कसा भगवंत हसतोय, डुलतोय, पाहतोय आपल्याकडे, आणि आपणही त्याच्याकडं पाहत असतो. तर त्याच्यामध्ये तो आहे असं समजायचे. मी मगाशी सांगता राहिले की एका ताईंनी सांगितलं की भगवंत आपल्याला भेटायला येईल असं, किंवा मला नक्की दर्शन देईल, किंवा माझ्या अडचणीच्या वेळी मला भेटेल, असा माणसाचा विश्वास असतो. आणि एक असं साधा असतो प्रवासी म्हणा, किंवा एक सामान्य मनुष्य नदीच्या तीरावर उभा असतो. तो उभा असताना एकदम पाण्याचा लोंढा येतो आणि मोठा प्रवाह येतो, वाढायला लागतं पाणी. मी मागं सांगितलं होतं की असं वाढत वाढत आपल्या कमरेपर्यंत जातं, खांद्यापर्यंत येतं, आणि इथपर्यंत आल्यानंतर तेवढ्यात एक असं नावाडी येतो घाईघाईत, आणि म्हणतो चला बसा नावेत, पटकन आपण पलीकडे जाऊ. हा म्हणतो नाही, देव माझा पाठीराख आहे, देव मला सोंकटातनं सोडवे. पलीकडे गेला, म्हणजे तो नावाडी निघून गेला. पुन्हा कोणतरी आलं की चला 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 मी तुम्हाला नेतो. नाही, तो म्हणतो नाही, देव माझ्या मदतीला येईल तेव्हाच मी, देव प्रत्यक्ष येईल तेव्हाच मी त्याच्याबरोबर जाईल. शेवटी अजून पाणी वाढायला लागतं. म्हणे त्या ठिकाणी हेलिकॉप्टर येतं. आता तिथं कसं आलं मला माहिती नाही, पण तो हेलिकॉप्टरमध्ये ते एकटाच कोण असेल, तो ड्रायव्हर किंवा चालवणारा चालक, तो म्हणतो बसा लवकर हेलिकॉप्टरमध्ये, पाणी आता अजून खूप वाढणार आहे. नाही म्हणतो, मला देव सगळा मला मदत करणार आहे. आणि असं तो त्यालाही पाठवून देतो, आणि शेवटी तो बुडून मरतो. मेल्यानंतर देवाच्या पुढे जाऊन देवलोकी जातो. तिथं गेल्यानंतर देवाला म्हणतो, काय देवा, मी तुला हाका मारत होतो, मी प्रत्येक वेळेला बुडण्याची वेळ आली होती, संकटात जात होतो, तू काय आला नाहीस. अरे म्हणे, तुला किती वेळा सांगायचं, मी नावाड्याच्या रूपात मीच आलो, आणि मदतनीसाच्या रूपात मीच आलो, हेलिकॉप्टर घेऊन मीच आलो, तू मला ओळखलं नाहीस, त्याला मी काय करणार. मदतीला जो कोणी आला आहे तो भगवंत आहे,
अशी तुझी श्रद्धाच नव्हती. कारण तुझ्यामध्ये मी पण होता की मी वेगळा आहे, भगवंत वेगळा, माझ्यासाठी असं असं रूप घेऊन येईल, त्याच्या खऱ्या रूपात येईल, असं नसतं. याच्यावरनं सांगते की तू व्यापिले विश्व अनंत रूप, हा तो अनंत रूपात आहे, हे मला फार पटलेलं आहे. पुढे भारती म्हणतात, तू आदिदेव अससी विश्वधारही, पुराण पुरुषच तू, तू श्रेष्ठ ज्ञानदाता, श्रेष्ठ जगद्व्यापी हे अनंता तू. म्हणजे तू सगळंच आहेस, श्रेष्ठ आहेस, जगद्व्यापी आहेस. आणि असा तू असताना आपण त्याला ओळखलं पाहिजे. खूप मालिकांमध्ये दाखवतात, चित्रपटांमधून दाखवतात, प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या असंच वर्णन असतं की भगवंत अशा गरिबाच्या रूपात येतो, द्या म्हणतो आणि आपण त्याला देत नाही. किंवा मध्ये मी सांगितलं होतं ह्या नवरात्रात वगैरे सुवासिनींच्या रूपात पण एखाद्या गरीब स्त्रीच्या रूपात येतो. तर आपल्याला कळत नाही की हा देव ह्या रूपात आलेला आहे आणि त्याचा अपमान केला जातो, हिडीस केलं जातं. म्हणजे देव आला तर त्याचं कौतुक करायचं आणि गरीब आला तर त्याचं कौतुक करायचं नाही, हे चुकीचं. म्हणून आपण विश्वरूपात देवाला पाहिलं पाहिजे. जो समोर येईल तो देव आहे या भावनेनं जर आपण त्याच्याशी संभाषण केलं, गोड बोललो, प्रेमाने बोललो, त्याला मदत केली, त्याच्या संकटाला धावून गेलो, कुठल्याही प्रकारची मदत केली, ज्याला कपडे नसतील त्याला कपडे दिले, ज्याला खायला नसेल त्याला खायला दिलं, तर देव आपल्याला त्या त्या रूपात भेटतो आणि मग देव आपल्यावर प्रसन्न होतो. खरं काय आहे, खरं रूप आपलं काय आहे हे आपल्याला समजत नाही. अजून एक उदाहरण काल वाचलं की एक मुलगा असतो आणि तो काय करतो, सगळ्या मुलींना नाकारतो, अशीच आहे तशीच आहे तशीच आहे, आणि त्याचं लग्नच ठरत नसतं. आई वडील हैराण होऊन जातात. शेवटी काय होतं, त्याची बहीण येते त्याच्याकडं आणि ती एक दोन ठिकाणी जाते, तर त्याचं नमुना पाहते की नाही नाही ती अशीच आहे, जरा उंचच आहे, तिचे डोळेच असे आहेत, ती अशीच बसते, ती तशीच बघते, ती अशीच बोलते, प्रत्येकाचं काहीतरी तो कोड्या काढत असतो. मग ती बहीण म्हणते थांब जरा, 1 मिनिट थांब. ती एक आरसा घेते हातात आणि म्हणते याच्याकडे बघ बरं. म्हणजे तू तुझं आधी रूप बघ, तू काय फार देखणं आहेस का, तुझ्यामध्ये काही न्यून आहे का नाही, ते पहिलं जाणून घे आणि मग तू दुसऱ्याला हे कर. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण पण ज्या मुलींना नाकारतो त्याच्यापेक्षा आपण कितीतरी वेडं बघ, कितीतरी कुरूप आहोत, आपल्याकडं काहीच सौंदर्य नाही, फक्त डिग्री आहे, चांगली नोकरी आहे, म्हणून आपण तिच्यावर हे करायचं, दोष द्यायचे. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं, मग तो एका सामान्य मुलीशी विवाह करतो. तर हे कधी घडतं, कुणीतरी आपल्याला ती दृष्टी द्यायला पाहिजे. तशी त्याच्या बहिणीने त्याला ती दृष्टी दिली आणि मग तो सुधारलेला आहे. बरं, आता हे काय म्हणतायत शंकराचार्य बघा, की जगाच्या उत्पत्तीच्या अगोदरचा तू आहेस, आदिदेव आहेस. पुरीमध्ये म्हणजे आपल्या देहामध्ये शयन करणारा म्हणून पुरुष आहेस. पुराण म्हणजे चिरंतन असा तू या विश्वाचं सर्वोत्तम स्थान आहेस. आणि प्रलयाच्या वेळी समस्त जग त्याच्यामध्ये लय पावते असा तू आहेस. ज्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यावं त्या सर्व वस्तूंना जाणणारा तू आहेस. तू परमधाम परम वैष्णवपद आहेस. अनंत संपूर्ण विश्व तुझ्यामुळं पूर्णत्व पावलेलं आहे. विश्वव्यापी असा तू आहेस आणि तुझ्या रूपाला अंत नाही. आजच बघा त्या भागवतातली एक कथा, काय त्या राजाचं तर काय लक्षात नाही माझ्या, तर प्रत्येकाला काय हवं असतो, राजे लोक म्हणल्यानंतर त्यांना तर अगदी पुत्रप्राप्ती हवीच, कारण पूर्वी राजेशाही असायची. आणि तो इतका प्रयत्न करतो, देवाला प्रसन्न करून घेतो. देव प्रसन्न झाल्यावर काय पाहिजे, तर म्हणे मला पुत्रप्राप्ती हवी. तर देव म्हणतात अरे काय, पुत्राशिवाय तू राहू शकशील ना, काय बिघडलं. नाही नाही म्हणतो, माझ्या माघारी कोण गादीचा वारस होणार, मुलगा हवाच. आणि ज्याच्या घरात मूल नाही ते अरण्यासारखं असतं, आपल्याला सगळे सुभाषितन श्लोक माहिती आहेत. तर अशा काय म्हणू आपण, रिक्त घरामध्ये किंवा रिक्त राजवाड्यामध्ये राहण्यात काय अर्थ आहे. ठीक आहे, ते आपले ऋषी त्यांना अंगिरा का जे कुठले ऋषी आहेत ते त्याला एक फळ देतात, म्हणतात पत्नीला खाऊ घाल आणि तिला गर्भधारणा होईल.
झालं, त्यांनी ते खाऊ दिलं, बायकोला सांगितलं, मुलगा झाला. पण राजे लोकांना अनेक राण्या असायच्या आणि त्यांच्या एकाही राणीला मूल झालेलं नसतं. मग ही आता गर्भवती राहिल्यावर हिचं राजा कौतुक करायला लागला, हवंय ते आणून द्यायला लागला. मुलगा झाला, आता मुलगा झाल्यावर काय करायचं, तर अगदी कुठे ठेवून कुठं नाही. मग त्या मुलाचे सगळे कौतुक, चोचले, लाड सगळे पुरवायला लागले. या राण्यांना खूप इतर सगळ्या तिच्यावर अगदी आपल्या भाषेत जळायला लागल्या, हा शब्द वापरलेला आहे तिथे. आणि शेवटी त्यांनी त्या मुलाला म्हणजे विष घातलं, विष घालून मारलं. तो गाढ झोपेत असतानाच विष घातले आणि तो गाढ शांत झाला. ही बराच वेळ म्हणते, का बरं अजून बाळ उठलं नाही, म्हणून दासीला सांगते, बघ बाबा. तर ती बघते तर त्याचे डोळे उलटे झालेले, म्हणजे प्राण गेलेले डोळ्यात. मग आता काय, ती ओरडली, किंचाळली, ही येऊन बघते तर त्याच्या पुढेही खूप. मग प्रत्येकाला भगवंतांनी नारदांच्या रूपात, ऋषींच्या रूपात मग तत्वज्ञान सांगितलेलं, की तू ज्याला ज्याला म्हणतोस तो मुलगा तुझा आत्ता काय 4 वर्ष किंवा 3 वर्ष 2 वर्ष तुझा होता, पूर्वी कोण होता, पूर्वी कुणाचा कोण होता, तू कुणाचा कोण होतास, आहे का काही. हे क्षणाची सगळी नाती आहेत आपली. आणि आपण मृत्यूनंतर फक्त तो माझा माझा म्हणून ज्या शोक करतो ते अतिशय चुकीचं आहे, तसं करायलाच नको. म्हणून तू विश्वव्यापी आहेस, तुझ्या रूपाला अंत नाही आहे, तुला जाणून घेणं. नंतर मग त्याला इतकं तत्त्वज्ञान सांगितलं की त्याच्या लक्षात आलं की आपण या मोहामध्ये, या राज्यामध्ये, या संसारामध्ये असं रमण्यापेक्षा परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे, त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे, परमधामाला जायला पाहिजे. मग पत्नीलाही ते पटलेलं आहे. एवढंच नाही, त्यांनी सांगितलं, ज्या सवती होत्या, ज्या राण्या होत्या, ज्यांनी दुष्टपणाने त्यांना मारलेलं होतं, त्यांनी त्या ऋषींचं आणि नारदांचं सगळं वचन ऐकून त्यांनाही वैराग्य आलं. त्याही नदीवर गेल्या, तीर्थक्षेत्री त्यांनी गुरूंकडून त्याचं प्रायश्चित्त घेतलेलं आहे. आणि जेणेकरून आपण केलेल्या पापाला काहीतरी क्षालन होईल म्हणून परमेश्वराचं चिंतन, नामस्मरणाचं महत्त्व काय आहे हे समजून घेण्यासाठी हे असे सगळे किस्से म्हणा किंवा हे जी पुराणं आहेत, ही जी शास्त्र आहेत, याच्यामध्ये आपल्याला तत्त्वज्ञान कथेच्या रूपातनं सांगितलेलं असतं आणि ते आपण समजून घ्यायचं असतं. जाऊ द्या, असं सांगत बसले तर एका श्लोकातच आपला दिवस जाईल. आणि म्हणून तू तुझ्या रूपाला अंत नाही असं भगवंत आपला अर्जुन सांगतो. ह्या अद्भुत दर्शनानं हा अर्जुन अगदी भारावून गेलेला आहे. आणि मग ही सगळी वर्णनं करतोय, कौतुक करतोय, प्रत्येक ठिकाणी त्याला चैतन्य दिसते. म्हणून तुला श्रेष्ठ म्हणायचं हेच खरं, किंवा तू श्रेष्ठ आहेस हेच खरं. सगळी विशेषणं लावावीत, पण ती विशेषणं होऊच शकत नाहीत, कारण शब्दांच्या पलीकडचे, त्याला शब्दसुद्धा लावणं अत्यंत काय म्हणू आपण, अपूर्ण आहे. एखादी व्यक्ती असते, श्रेष्ठ असते, आपण त्यांना अगदी एखाद्याचं विवरण छान झालं, खूप छान झालं, सुंदर झालं, उत्तम झालं, याच्यापेक्षा शब्द आहेत का आपल्याला. पण अनुभवलेलं जे असतं ते शब्दांच्या पलीकडं असतं. त्यामुळं हा अनंत रूपांनी नटलेला आहे आणि तोच हे सर्व व्यापून आहे आणि आपण आपला उपभोग घेत आहोत. त्यामुळं त्याच्या ठिकाणी कुठल्याही क्रिया नाहीत. म्हणून म्हणतोय अर्जुन, म्हणतो की तू या विश्वाला व्यापून राहिलेला आहेस. तू काय काय आहेस ते पुढच्या श्लोकात छान सांगतात. वायुर्यमोग्नी, फार छान आहे. वायुर्यमोग्निर वरुण शशांक. प्र आला की थोडासा ओठाचा हे करायचा, चंबू म्हणजे ओठ मिटवायचे. वरुण शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. संधी सोडून बघा. वायुः यमः अग्निः वरुणः शशांकः, एवढा तोच आहे. प्रजापतिः त्वं प्रपितामहः च त्वं, म्हणजे त्वं नाही तिथे, प्रपितामहः च. नमः नमः अस्तु, ते असतो. नमः नमः दोनदा म्हणले, तुला नमस्कार असो, नमस्कार असो. आपण म्हणतो नमस्कार,
करतो, नमस्कार करतो, प्रणाम करतो. म्हणजे आपली जी अगती हे आहे त्याच्याबद्दलची प्रेमभावना, आदर आहे तो आपण पुन्हा पुन्हा व्यक्त करतो. म्हणून नमहा नमहा ते अस्तु. ते म्हणजे तुला आमचा पुन्हा 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 1000 वेळा सहस्रकृत्व हा. म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणताना किंवा सूर्याला वंदन करताना सूर्य नमस्कार प्रत्येक नावाचा एक घातला जातो. आणि असे 1200 सूर्यनमस्कार समर्थ घालत होते. विवेकानंद असतील, आपल्यातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक होऊन गेले ते ही सगळी साधना करत होते. म्हणून सहस्रकृत्व हा म्हणजे 1000 वेळा तुला नमस्कार असो. पुनहाच, पुन्हा. भूयोपी, संस्कृतमध्ये तोटाच नाही आहे शब्दांना. पुन्हा म्हणजे पुन्हा आणि भूयः म्हणजे पण पुन्हा. तर भूयः म्हणजे पुन्हा सुद्धा. नमो नमस्ते, नमहा नमहा ते, नमस्कार नमस्कार असो. 1000 वेळा केला तरी पुन्हा पुन्हा तुला नमस्कार करतो. इतका तू श्रेष्ठ आहेस, इतका तू वंद्य आहेस, असं सारखं म्हणते. बरं तू कोण कोण आहेस? वायुहू म्हणजे वारा आहेस, यम म्हणजे यम आहेस, अग्निही म्हणजे अग्नी आहेस, वरुण देवताही तोच आहे, पाण्याची जलदेवता जी आहे ती, शशांक चंद्रमा तूच आहेस, प्रजापतीही या प्रजांचा स्वामी जो ब्रह्मदेव तोही तूच आहेस, प्रपितामह त्या ब्रह्माचे सुद्धा पिता म्हणजे ब्रह्मदेव जर पिता असेल तर प्रपितामह म्हणजे त्याचे आजोबा तुम्हीच आहात. प्रपितामह आहात, ब्रह्म्याचे पिता सुद्धा तुम्हीच आहात. नमहा नमहा ते अस्तु. आणि म्हणून तुम्हाला सहस्रकृत्वहा नमहा नमहा ते अस्तु. 1000 वेळा, अगदी आपण असं मराठीत जोर देऊन म्हणतो 1000 वेळा, म्हणजे जला जोडतो असं 1000 वेळा म्हणलं तरी कळते, पण अगदी जोर देऊन म्हणतो 1000 वेळा 1000 वेळा मी तुला पुन्हा 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 नमस्कार असो. आणखी पुन्हा अनेक वार नमस्कार असो, कारण हे सगळं तूच आहेस. आपल्याला वाटतं परवा एकदा सांगितलं होतं मागच्या ह्याच्यात अजामेळाच्या व्याख्यानामध्ये, म्हणजे त्याचं उदाहरण की यमाचे दूत हे तिथं हे झालेले आहेत, निरुपाय झालेले आहेत, हतबल झालेले आहेत. का? त्यांना वाटतं यमराज आपल्यात श्रेष्ठ आहेत, म्हणून त्याला विचारतात येते की तू एवढा श्रेष्ठ असताना कसा काय, म्हणजे ते दूत कसे काय घेऊन गेले विष्णुदूत त्याला. तेव्हा यमानं सांगितलं की मी सुद्धा त्याला वंदन करतो, ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. इथं म्हणून म्हणलेलं आहे बघा, वायू मीच आहे म्हणजे तुम्हीच आहात, यमही तुम्हीच आहात, अग्निही तुम्हीच आहात, वरुणही तुम्हीच आहात. अहो प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव तुम्ही आहात आणि ब्रह्मदेवाचे पिताही तुम्हीच आहात. आपल्याला 1000 वेळा नमस्कार 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 असो. आमची एक विद्यार्थिनी ती सारखी म्हणते, बाई नमस्कार 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 होतं. मला तिची एकदम आठवण आली की अशी सारखी नमस्कार करते. किती वेळा करायचा नमस्कार? ॲक्च्युअल त्याची गरज नाही, पण आंतरिक जी भावना असते ना ती व्यक्त होण्यासाठी हे सगळं आहे. आता त्यामुळं तू सगळ्याच रूपात आहेस, नटलेला आहेस, कार्यरत आहेस, आणि म्हणून तुला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. बघू समश्लोकीत काय म्हणतायत. तू अग्नी तू वायू समस्त देव, प्रजापते तूची पिता वडील, असो नमस्कार सहस्रवार, पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तूच वायू यमवन्ही ही चंद्रमा, देवांचाही आत्मा तूच देवा, पितामहाचा तू पिता हे कळले, तुझ सहस्र वेळे नमो नमो. नमो नमो सर्व काळ तुझ मागुती, ऐकी जे हे मती तुकयाची. आता माझी मती सुद्धा कुंठित झाली असं तुकया सुद्धा म्हणतात. आता गोखले म्हणतात, वायू यमाग्नी वरुणेंदू तूच. इंदू म्हणजे चंद्रवर का, त्याचा संधी केला त्यांनी आणि समास केला. वरणेंदू तूच म्हणजे वरुणही तूच, इंदूही तूच, चंद्र तूच. प्रजापती तज्जनिताही तूच, प्रजापतीला निर्माण करणारं तूच आहेस. तुला नमस्कार सहस्रशः आहे, तुला 1000 वेळा नमस्कार आहे सहस्र.
पुन्हा नमस्कार करीत आहे. इथं करीत करीत नमस्कार नमस्कार असं 10 वेळा म्हणलं नाही, समजून घ्यायचं. पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहे. सेनापती बापट म्हणतात, वायू यमाग्नी शशी तू वरुण, प्रजापती तात पिता महात्मा महाचा, तुला नमस्कार सहस्र वेळा, पुन्हा पुन्हा ही नमने तुला घे. आमची नमने घे म्हणजे नमनचं अनेकवचन केलं. काय छान आहे. नंदापुरी म्हणतात, याम वायू यम तू अग्नी, वरुण तू चंद्र, प्रजापती ब्रह्मपिता, सहस्र वेळा तुला नमितो, पुन्हा पुन्हा मी तुझ नमिता. यांनी पण पुन्हा पुन्हा मी तुझ नमिता, पुन्हा पुन्हा शब्द वापरला. हरिपंडित म्हणतात, यमेंदु तू वायू जलेश तू चिना, प्रजेश तू तूची पिता महोजना, सहस्र वेळा तुझला नमो नमो, पुनः पुन्हा मी सहजे नमो नमो. मी पुन्हा पुन्हा सहज तुला नमन करत आहे. शंकराचार्य म्हणतात, तूच वायू यम अग्नी, पाण्याचा राजा वरुण, चंद्रमा कश्यपादी प्रजापती आणि पितामहाचा पिता म्हणजे प्रपितामह, म्हणजेच ब्रह्मदेवाचा पिता तू आहेस. तुला हजारो वेळा नमस्कार असो. सहस्र शब्दाने अनेक वेळा नमस्कार करण्याची आवृत्ती आणि गणना करण्याचं प्रतिपादन आहे. पण पुन्हा पुन्हा भूयोपी यामुळं पुन्हा अतिशय श्रद्धाभाव त्याच्यात व्यक्त झालेला आहे. आणि अतिशय श्रद्धाभावाने नमस्कार करता करता तृप्त होत नाही असा भाव आहे. एखाद्यानं आपल्यावर उपकार केला ना, तर आपण त्याच्यापुढे इतके लीन होतो की कसे मी तुमचे उपकार मानू, मी तुमचे उपकार कसे मानू, तुमच्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करू, हेच मला समजेन असं झालेलं आहे. यमाग्नी सगळ्या देवता तूच आहेस. आणि आता अर्जुन ह्या विश्वरूपानं गोंधळून गेला आहे, पण त्यामुळं त्याच्या लक्षात आलेलं आहे की भगवंताच्या पराक्रमाची आणि मर्यादेची कल्पनाच त्याला आलेली नव्हती. ती आता कल्पना यायला लागली. आणि शत्रूच्या संख्येला भिणारा तो नव्हता, पण आता मात्र त्याचा स्वतःच्या पराक्रमाचा विश्वास जरी होता, तरी त्याच्या लक्षात आले की हा भगवंतच मला सगळं मिळवून देणारा, सगळ्या जगाचं लक्ष तो भगवंत आहे. आणि हे सगळं जे घडतंय हे मत्सरामुळं होतंय, अहंतेमुळं होतंय. तर माणसांनी काय करायला पाहिजे, ही अहंता सोडायला पाहिजे. अर्जुनाला खंत अशी वाटायला लागली की बंधुभावामुळं आपल्यामध्ये असा उणेपणा यायला नको आहे. आणि म्हणून तो अपराधीभाव सतत प्रगट करत होता. स्वतःच्या चुकीची मनमोकळेपणानं सारखी कबुली देत होता. आता पुढे काय म्हणतोय ते उद्या बघूया उद्या घेऊया. नाही तर पण सगळ्यांना जर नको असेल, उद्या सणाचा दिवस आहे, तर मग उद्या आणि परवा आपण सुट्टीच घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.